नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं कोथिंबीर बुरका बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, तवा गरम करत ठेवलाय। हा तवा आहे लोखंडाचा। त्यात आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला 1 ते 1.5 पळी। तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। त्यामध्ये छोटा 1 चमचा टाकायचं जिरं चांगलं भाजून घ्यायचं। जिरं बघा चांगलं फुटलं गेलेलं आहे। त्याच्यामध्ये 7 लसणाच्या पाकळ्या मी कुटून घेतलेल्या आहेत। चांगल्या कुटून घ्यायच्या। थोडासा ह्याचा कलर चेंज झाला पाहिजे असं। हे काय असतं माहिती आहे का, बुरका कसा असतो माहिती आहे का, या सगळ्या ज्या पण गोष्टी आपण बुरक्यामध्ये टाकतो ना, त्या कडक अशा कुरकुरीत व्हायला पाहिजे। त्या तेलामध्ये त्याचा पूर्ण अर्क असा उतरला पाहिजे। तो का अशा पद्धतीत झाला लसूण बघा। आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर अर्धी वाटीपेक्षा जास्त घेतलेली आहे। कोथिंबीर बुरका म्हटलं का नाही की कोथिंबीर जास्त पाहिजे, त्यामुळे चव छान येते। गॅस आहे मीडियम गॅसवर आपल्याला ह्याला एकदम कुरकुरीत अशी कोथिंबीर करून घ्यायचे, म्हणजे ती खाताना आपल्याला त्याची चव छान लागते। हे बघा 2 मिनटं झालेलं आहेत बघा, मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे बघा। गॅस आहे मीडियम, गॅस बिलकुल बारीक करायचा नाही। 1 वाटी शेंगदाणे बघा भाजून असे कुटून घेतलेले आहेत, ते पण ह्याच्यामध्ये। गॅस मीडियमच ठेवायचा, बारीक बिलकुल गॅस करायचा नाही आहे। आणि हे चांगलं पहिलं आपल्याला 1-2 मिनटं भाजून घ्यायचं। अशा पद्धतीने बघा, शेंगदाणे, कोथिंबीर, लसूण आपला असं चांगलं भाजला गेलेला आहे। एकदम मस्त असं सुगंध सुटला आहे। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला मिरची पावडर 1 चमचा, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। बुरका म्हटलं की थोडासा कडक असावा, झणझणीत असा असावा। त्यात टाकायचे चवीनुसार मीठ। गॅस आता बंद करणार आहे, कारण तवा एकदम जाड आहे। बंद करून टाकायचं की म्हणजे हे जळू नये बघा। अशा पद्धतीत हा बुरका होतो कोथिंबीरचा। 1 नंबर लागतो खायला। वरण भाताबर, भाकरी, चपाती, आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसात दुपारचं तुम्ही असं काहीतरी करून खा जेवताना। 1 चमचाभर जरी घेतला का नाही असा तरी पुष्कळ होतं। जर तुम्हाला तेल कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी वापरलं तरी चालेल, पण बुरका म्हटलं का नाही की त्याला तेल थोडंसं लागतंच। करून बघा आणि काढून ठेवा, तव्यात ठेवू नका किंवा भांड्यात ठेवू नका, गरम असल्यामुळे पूर्ण जळून जाईल। तर अशा पद्धतीत झटपट असा बुरका होतो। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।